वाशिम टीमचा पंकज पाठची लिडिंग एज फर्स्ट स्लीप मध्ये यावेळेस पहा अगदी या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाते. टीमची टोटल श्री गणेश झाला जयमल्ल वाशिम टीमचा 2 ओव्हरची मॅच. एक धाव फलकावरती आपण पाहिला दर्शन पहिलाच बॉल बीट केलं होतं. खरं तर बॅटच्या अगदी रडार मध्ये आला नव्हता बॉल पंकजांच्या. याबाजचा बॉल लाईन खराब लेग स्ट्रिकच्या अगदी बाहेर याबाज आपण पाहतोय आणि वाईटचा इशारा. चला वीर मालकर आपल्यासाठी घरून कॉल आलाय आपण घरी जा. चला वीर मालकर कॉल आलाय आपल्यासाठी घरून. पियुष आपण देखील या अगदी कॉम बॉक्स मध्ये. टीमची टोटल 2 अंकावरती वाईट बॉल आपण पाहिला दिशा गोलंदाजी परंतु आता चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी करावी लागेल. पियुष आपण या परंतु याबास मिस टायमिंग फटका क्षेत्ररक्षक आहे सप आन आहे त्या क्षेत्ररक्षकाचे टिफला चॅलेंज संपवला. मागचा मॅचचा हिरो पंकज झिंगे यांचा खेळ. वरती आता जीवन शिंदे दाखल झाले आहेत. वाशिवली गावाचा ब्रँड आहे आणि आमचे चांगले मित्र देखील जीवन शिंदे आता दाखल झाले आहेत. आणि आपण जर पाहायला गेलं 2 धावा धावफलकावरती आहेत. दर्शन गोल्डन ट्रॅक वरती कमबॅक केलं दर्शननं. याबाजचा बॉल यस नाश दांडाना शेंडा डायरेक्ट बुंदा आपण पाहतो. विकेट अनदर बिग विकेट मैदानाच्या बाहेर. दोन धावा धावफलकावरती आहेत परंतु अशी मजाक होतच राहील. टीमची टोटल 2 अंकावरती जाताना पाहायला मिळते. अगदी अक्षय झिंगे दीपक जीवन बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हॉर्न हॅट्रिक वरती होते दर्शन परंतु बॅटची आवाज आपण पाहायला गेलो लीडिंग एज आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावसंख्येसाठी. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 3 अंकावरती. 3 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्या. वैभव लबडे सुद्धा रेस्ट करतात. सकाळच्या सत्रापासून ते उपलब्ध देखील होते. आणि आपण जर पाहिलं दर्शन कमालीची गोलंदाजी केली यंगस्टर आणि आपण पाहिलं प्रफुल्ल पाटील संदेश पाटील यांच्या अगदी कॅप्टन्सी काही करत असताना चांगला खेळ. आणि आणखी एक मोठी विकेट. यस आय विस यू मिस आय डेफिनेटली. धक्का क्रमांक 3 बसवा जयमल्ल वाशिम टीमला. आम्ही सांगू शकतो इथून कारण दुसऱ्यावरती आपण व्हायला गेलं नक्कीच सर्वांना गिफ्ट. आपण इथं नावं घेऊ शकत नाही परंतु नक्कीच आपण जर पाहायला गेलं टीमची टोटल 3 या अंकावरती. हा नक्कीच चॉकलेट बॉय आहेत.
तलवलीचे सौरभ मालकर, परंतु षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज ललित गायकर यांच्यासाठी मनोज मालकर यांच्याकडून आणि संदेश मालकर यांच्याकडून तब्बल 2 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. लगातारचे 2 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु टीमची टोटल आपण पाहिलं गेलं 3 धावा धावफलकावरती षटकारांची गरज आहे, कारण 2 ओव्हरची मॅच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल रो फुलटॉस पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द कार्पेट. यस अंपायर श्री ना अगदी बॉल आपण जरूर पाहिला. कमबॅक ब्रेडचा बॉल अक्षय झिंगे साठी क्वाकर. काय कमालीचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगानं फेकला होता सटीक टप्प्यावरती, उत्तर नव्हतं या बॉलवरती. चॉप करण्याचा प्रयत्न अक्षय झिंगे यांच्या माध्यमातून झाला, परंतु आवाज कमबॅक. आणि आपण पाहायला गेला तलवार टीमचे जे गोलंदाज आहेत ना यंग, त्यांना शिकलं पाहिजे, कारण आपण पाहायला गेला दर्शन देखील अगदी जास्त वय नाहीये त्याचं. आपण पाहायला गेलं तर नक्कीच तुम्ही देखील आपण पाहायला गेलं जे यंगस्टर आहेत ना तलवारीचे त्यांनी देखील शिका, कारण एखाद्याकडून काही शिकलं तर आपलं काही अस्तित्व कमी होणार नाहीये. आपण शिकलं पाहिजे, शिकू तेवढं कमी आहे. जसं अशोक मालकर सरांनी आम्हाला शिकवलं आणि आपण पाहतो या मैदानावरतीच, आणि आम्ही देखील एक समालोचक म्हणून नेहमीच बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. परंतु 5 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय मल्हार वाशिले टीमच्या धावा आहेत 5. ललित गायकर यांच्यासाठी पारितोषिक लगातारचे 2 षटकारासाठी 500. पहिला तर आलाय लांब बस लांब. यस लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार आलाय ललित गायकर च्या बॅट मधून. पण पाहिलं गेलं स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करत असताना किंमत मोजावी लागते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. कारण विकेट आपण पहिला स्ट्रगल करताना वाशिले टीम पाहत होतो, तदनंतर चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, चला बॉल द्या, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. मनोज मालकर पाहायला गेलो ना 5:28 5:30 वाजले अजून भरपूर मेगा फायनल 3 मॅच अजून त्यापैकी बाकी आहेत. सन्माननीय विलासजी कोंडिलकर साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. विलासजी कोंडिलकर साहेब आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. अगदी प्रणित मालकर अगदी यांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती. अगदी ते देखील एक चांगले कलाकार आहेत, चांगले आर्टिस्ट आहेत. अगदी त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती. परंतु टीमची टोटल जाऊन पोहोचली 11 अंकावरती. ललित गायकर अजून एक षटकाराला, संदेश मालकर यांच्याकडून 500, मनोज मालकर यांच्याकडून 500. अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावर क्षेत्ररक्षक येथील बॉल वरती सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न भूषण गॅदर करता आलं नाही या बॉलला. जरूर गॅदर करता आलं असं वेगळं चित्र पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होतील या बॉल वरती. नितीनजी बडेकर, चिंतामणजी मालकर, बालकृष्णजी मालकर यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि तलवलीचे जेवढे ग्रामस्थ असतील ना त्यांना विनंती आहे. यावेळेस आलाय आणखीन एक
जल्लोष होतोय रत्नागिरीचे चिपलून. मार तू बाबा उचलून उचलून. अगदी बालकृष्ण मालकर नितीन बडेकर यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि आपण पाहतो षटकार आला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 19. या अगदीच्या बॉलवरती आला असता तर नक्कीच 500 रुपयाचा कॅच प्राइज असतं. परंतु 19 धावा संकटामध्ये टीम होती. टीमला तारलं अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच ललित गायकर ना असं म्हटलं जातं ना, काच के तुकडे कभी हीरा नहीं बन सकते, कितने आए कितने गए पर सभी ललित गायकर नहीं बन सकते. बस कमालीचा स्ट्रोक. यावस पहा आणखीन एक 500 आलेत. यस संदेश मालकर यांच्याकडून 500 कॅश प्राइज जमा. जीपे ऑनलाइन कॅश. भूषण यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. सातत्यानं ते कंटिन्युअसली सुरूच राहिलं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26. अगदी आपण पाहायला गेला अगदी किती धावा होत्या. चांबो दुसरा टीम मध्ये आहेत. अगदी आपण मागच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहायला गेला त्या धावा 2 ओव्हर मध्ये चेस केला. म्हणजे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. संदेश पाटील आहेत, चांबो आहेत आणि विचार केला तर वाशिम टीमला जास्ती धावण्या जितक्या जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होईल ना तेवढा जमवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 26. यावस पहा बॉलला फेकून दिला. सी महारेषा पार. अक्षय जिंगे यांच्या बॅट मधून षटकार. अगदी आपण पाहिला मोमेंटम आहे आता जय मल्हार वाशिवली टीम कडे. टीमची टोटल बोरले टीम आणि चांबोला 18 माफ करा 12 बॉल्स मध्ये 33 या धावा. त्याआधी जाऊया डीजे कडे. कारण चला वाशिवलीच्या पाठीराखे जो बॉल आहे ना आमच्यापर्यंत पोहोचवा तो तुम्हाला मिळाला. नाही तर ललित गायकरांचे 500 रुपये मायनस केले जातील. ललित गायकर तुम्हाला फटका बसेल. तो एका बॉल साठी 500 रुपये मोजले जातील. आपण पाहायला गेलं जयेश पाटील धारणी आय विजन ऑप्टिक्स अगदी आपण पाहायला गेला शॉपचे ओनर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मनोज मालकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आयोजनात देखील शुभेच्छा. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला तो बॉल वाशिम टीम द्या. कारण बॉलची कमतरता आहे आणि 500 रुपये मायनस ललित गायकर नक्कीच कटिंग केले जातील. करा बोलतायत परंतु करायचे आता 12 बॉल्स आणि 32 माफ करा 12 बॉल्स आणि 33 धावा करायच्या. बोरले टीमला अगदी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीची वाहिनी आपण पाहायला गेलं 33 धावसंख्येची गरज आहे. चला बॉल द्या अजून एक मैदानाच्या आतमध्ये आणि सेकंड चॉईस बॉल देखील चॉईस करा. संदेश जाधव आणि चांबो 2 बॉल चूज करा.
अगदी आपण पाहायला गेला 33 धावसंख्येची गरज आहे आता बोरले टीमला. सुपर 3 चा टीम मॅच आपण पाहतोय. वाशिल टीमचा आपण विचार केला, इतिहास आहे की जेव्हा वाशिल टीम या मैदानावरती उतरते पारितोषिक घेऊनच घरी जात असते. परंतु आता पाहिलं जाईल अगदी त्यांचा खेळ कसा राहील, कारण बराचसा सपोर्ट त्यांना देखील असेल. पनवेल विभागातील अगदी बोरले टीम आपण पाहिला संदेश पाटील, बोरले नावाचं गाव आपण पाहिला उंच शिखरावरती नेलं, कारण क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं. अजून एक आपण पाहिला 24 लाईव्ह इव्हेंट एक रोपटं होतं आणि त्याचा आता वटवृक्ष झालं. अगदी आपण पाहिला भारत देशाच्या बाहेर देखील अगदी आपण पाहायला गेला अगदी 24 लाईव्ह इव्हेंटची वाहिनी पोहोचली आणि त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी जातं संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. यावर चांगलं व्यक्तिमत्व आणि अगदी आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे. आणि आपण पाहायला गेलं आणि पाय ओढण्याऐवजी अगदी हात ओढला तर आपलाच मराठी माणूस वरती जाईल. आणि आपण पाहायला किती उल्लेखनीय अभिमानास्पद कामगिरी संदेश पाटील आणि त्यांच्या 24 लाईव्ह इव्हेंट्सने केली. त्या मॅचला सुरुवात होत्या 12 चेंडू 33 ची गरज आहे. यावरचा बॉल पहिला जाईल नक्कीच. अगदी आपण पाहायला गेलं चांगला डिलिव्हर झाला. आपण पाहायला गेला ईस्टर्नच्या वरून ट्रॅव्हल करणारा बॉल पहिल्याच डॉट डिलिव्हरी चांबो विरोधात जीवन शिर्के पहिल्या मॅच मध्ये थोडेसे महागडे ठरले होते. 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु पाहिलं जाईल आता जीवनची गोलंदाजी त्यांच्यामध्ये अगदी क्षमता दाखवावी लागेल, कारण आता तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आहे. वेगवान होता शरीरावरती पायावरती आदळणारा बॉल. अगदी आपण पाहायला गेला तर नक्कीच वेगाना बॉल किती वेगानं आला असेल पहा. दुखापत जरूर यस चांबो ओके ना. यस थँक्यू. अगदी आपण पाहिला 2 सलगचे निर्धाव बॉल. मागच्या मॅच मध्ये आक्रमण पाहायला मिळालं, पण जीवन देखील सांगता मी देखील कमी नाही, माझ्यामध्ये देखील क्षमता आहे आणि ती क्षमता ती दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. यावर संधी होती परंतु बॉल अगदी आपण पाहिला अगदी त्यांच्या ओव्हर हाईट पाहायला मिळाला. पंकज शिंदे एफर्ट त्यांना माहिती, त्यांना देखील या विकेटची अहमियत माहिती आहे. परंतु एक धाव 3 बॉलची प्रतीक्षा करावी लागली शुभम मालकर. म्हणजे गोलंदाजी कशी राहिली असेल चांबोच्या समोर, कारण आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये आपण उल्लेख वारंवार करतो, कारण अगदी 2 ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश केली होती चांबोनं. परंतु संदेश पाटील स्टाकेनवरती चांगले मित्र देखील आहेत जीवन शिंदे आपण पाहायला गेला. परंतु मैदानाच्या आतमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी अभ्यास खेळ करतील. हात फेका संदेश पाटील यांच्यासाठी क्षेत्ररक्षक आदित्य पाट सिद्धीचे शिंदे आहेत. या बॉल वरती टिपला शहर संपवला संदेश पाटील यांचा या मॅच मधील खेळ. चॅम्पियन खरं तर जे मला वाशिवली टीम ठरली होती ती लोकच्या मैदानावरती स्पर्धा. परंतु मैदान आपण पाहिलं रसायनीमध्ये आता पातालंगा एमआयडीसी आणि आपण पाहायला गेलं तर नक्कीच आता मैदान थोडेसे कमी शिल्लक राहिले. एक टाटा पावर रीसचं मैदान, त्यानंतर अचानकचं आणि एक आता ते देखील झालंय अगदी वावेगडचं आपण एक पाहतो. परंतु आता आपण पाहतो अगदी 1 धाव धापलकावरती जीवन शिंदेनं कमालीची गोलंदाजी केली. बंडार सुपर बॉलिंग यावेळेस पाहायला मिळते. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. वेगवान आणखीन एक पॅड वरती पहा काय अप्रोच आहे जीवनचा. अगदी आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचली जाते की संदेश मालकर यांनी वाशिल टीमला पुरस्कृत केलं गेलं आणि आता ते अगदी बक्षीस देखील लावत नाहीये. शौर्य 11 जय मल्हार वाशिवली. परंतु याबाचा बॉल हुकचा फटका. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा येतील या बॉल वरती 4 वरती अद्यापर्यंत लागल्या गेलं. पहिलं षटक जीवननं दाखवलं. पहिल्या मॅच मध्ये काही घडू द्या, अगदी दुसऱ्या मॅच मध्ये मला कमबॅक करणं गरजेचं आणि ते कमबॅक केलं जीवन शिंदेनं. फक्त धाबा खर्च केला अगदी 6. आता गरज शेवटचे 6 बॉल आणि 27 धावसंख्येची.
6 चेंडू 27. आता चांबोला त्याचं रूप धारण करावं लागेल. आता संयम सोडावा लागेल. निखिल पाटील पहिल्या मॅच मध्ये उपस्थित नव्हते परंतु आता दाखल झाले टीमचा. अगदी टीम मध्ये निखिल पाटील वाशिवली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहत असो निखिल पाटीलला पहिले षटक घातलं असताना परंतु आता गोलंदाजी मध्ये आपण पहिला लाईनअप मध्ये थोडासा चेंजेस पाहायला मिळाला. आणि आता निखिल पाटील दुसऱ्या षटकासाठी वाशिवली एक्सप्रेस. परंतु आता चांबो अगदी तुमच्यावरती जबाबदारी आहे. आता तुम्हाला अगदी प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. अगदी अवघड आहे असं आहे म्हणून सोडून दिलं असं तसं एकदा हे स्वराज्य देखील घडलं नसतं. आता तुम्हाला करायचे 6 बॉल्स मध्ये अगदी 27 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पहिला बॉल निर्णायक असेल. टॅप केल्या बॉलला समोरच्या रोखलं चांबोनं. त्यांनी स्वतःवरती आत्मविश्वास परत बॅकअप मिळाला. अगदी बेस्ट फिल्डर आहेत ललित गायकर परंतु त्यांच्याकडून होते चुकी. आणि बॅकअप दीपक जिंगे यांचं मिळालं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. आत्मविश्वास खूप महत्वाचा. कॉन्फिडन्स लेवल यावर चांगला चांबोनचा. जबाबदारी घेतली स्वतःवरती. शेवटचे 5 बॉल आणि गरज आता 27 या धावसंख्येची. लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने. यावेळेस फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल करता आला नाही. अगदी एक सिंगल. आता येणारे शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 26 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 26 हा सामना आपण पाहायला गेला. जर निखिल पाटील यांनी अगदी फेअर डिलिव्हरी फेकल्या गेल्या तर नक्कीच हा सामना जिंकता येईल. जय मल्हार शौर्य 11 जय मल्हार वाशिवली टीमला. संदेश पालकर देखील खुश आहे. आता आपण पाहायला गेलं 4 बॉल आणि 26 समीकरण परंतु या बॉलला फेकलाय. बॉल चाललाय सीमा रेषा नोचा सिग्नल पहा. मॅच मध्ये आता मजा आली. 6+6 7 धावा आल्या त्या बॉल वरती. गरज होती 4 चेंडू आणि 26 ची. आता गरज असेल येणारे 4च बॉल बाकी असेल आणि गरज असेल 19 या धावसंख्येची. मॅच मध्ये मजा आली. पहा नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. अगदी कल्पजी मालकर यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती त्यांचे सुपुत्र यस आपण पाहतोय मितांश साई यांना देखील आपण पाहतोय. परंतु आता गरज आहे 4 चेंडू आणि 19 या धावसंख्येची. फ्रीटचा बॉल आहे निखिल पाटील. मॅच अजून संपले नाही. बॅटची कडा आपण पाहतोय. अगदी टोम वरती बॉल हादरला आणि एक सिंगल या बॉल वरती. शेवटचे आता 3 बॉल बाकी आहेत आणि 18 धावसंख्येची क्षमता. मॅच अजून संपलेला. मॅच अजून ऑन आहे. वाशिवली टीमला देखील माहिती आहे चांबो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत मॅच संपला नाही. ते मॅच सोडणार नाही. अगदी शेवटचे 3 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. कित्येक सामने चांबोने असे जिंकवलेत. अगदी कित्येक विक्रम त्यांच्या नावावरती. 3 मध्ये 3 4 मध्ये 4 षटकार असे कित्येक विक्रम आपण त्यांच्या नावावरती. विकेट साठी 200 रुपये मनोज मालकांच्याकडून. पण 3 चेंडू 18 ची गरज आहे. यावस वेगवान पाहायला मिळाला. अगदी शिरापासून दूर ठेवला गेला बॉल चांबो यांच्यापासून. आणि आता पाहायला गेलं शेवटचे 2 बॉल आणि गरज आहे 18 धावसंख्येसाठी. विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज मनोज मालकर यांच्याकडून. परंतु हे मॅच आपण पाहिला चांबोला शांत ठेवलं आणि विजयाच्या जवळ पोहोचले. आणखीन आवाज आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. आता 2 चेंडू शेवटच्या बाकी आहेत आणि गरज आहे 17 धावसंख्येची. मागच्या बॉलवरती जर मोठा फटका आला असता नक्कीच यावर चांगली मॅच पाहायला मिळाली असती. या बॉलवरती आला षटकार परंतु लेट झाला हा फटका. परंतु आता गरज असेल शेवटचा 1 बॉल बाकी असेल आणि 11 धावसंख्येची. अगदी 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. सन्माननीय 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संतदादा पाटील आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक चांगला व्यक्तिमत्व युवा उद्योजक परंतु 1 चेंडू 11 षटकार बाकी मॅच मध्ये. चांगली डिलिव्हरी संतदादा पाटील 24 लाईव्ह इव्हेंट चे सर्व या ठिकाणी त्यांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठाकडे या ठिकाणी आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. परंतु हार्ड लक अगदी प्रफुल्ल पाटील चांबो. अगदी असं वाटलं तर